शिक्षक संघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन वडजे यांनी शिवजयंती निमित्त सुरू केलेला ज्ञान समृद्धी अभ्यासमाला सामान्य ज्ञान स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद असून बालवयातील सामान्य ज्ञान स्पर्धा विविध पदांच्या शासकीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पोषक असल्याचं प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केलं आहे। दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे व उपक्रमशील शिक्षक नौशाद अब्बास यांनी शिवजयंतीचं औचित्य साधून दिंडोरी तालुक्यातील इयत्ता 4थी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 75 प्रश्न व 150 गुणांची ज्ञान समृद्धी अभ्यासमाला सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट अंतिम चाचणीचं आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी खासदार भास्कर भगरे बोलत होते। अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव होते। यावेळी त्यांनी सांगितले की ज्ञान समृद्धी अभ्यासमाला या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झाली आहे। स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठी नसते तर स्वतःला घडवण्यासाठी असते असं सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे, दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, माजी सैनिक गणपत जाधव, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष बापू तात्या चव्हाण, भगवान गायकवाड, संतोष कथार, संदीप गुंजा, गोरख जाधव, सोमनाथ दिघे, अनिल दिघे, माधवराव निगळ, छबू मटाले, रघुनाथ मोरे, जीवन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर साधना पेलमहाले यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। प्रास्ताविक सचिन वडजे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील पेलमहाले यांनी केले तर आभार नौशाद अब्बास यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण कुरडुके, सागर जगताप, भूषण बोरस्ते, गोविंद गिरी, ऋषिकेश खांदवे, विशाल पहुरकर, विकास जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण। दिंडोरी तालुका सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली। ती स्पर्धा आज मला वाटतं सकाळी 9 वाजेपासून आपण आला, स्पर्धा झाली आणि आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण आणि अगदी शेवटचा कार्यक्रम पण अध्यक्ष मनोगत झाल्यानंतर बोलू नये, परंतु मी लवकर येण्याचं कबूल केलं होतं। परंतु नांदूर पद्मेश्वर या ठिकाणी जे पक्षी अभयारण्य आहे त्याला 40 वर्ष झाले आणि त्या निमित्ताने जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम थोडासा लांबत गेला। कलेक्टर महोदय त्या ठिकाणी आलेले होते आणि म्हणून मला वेळ झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि दुसरी आनंदाची गोष्ट की यावर्षी ते शालेय विद्यार्थ्यांना तिथं कुठल्याही प्रकारची फी न घेता तुम्हाला हे अभयारण्य बघायला मिळणार आहे। तर आपण शाळेतील शिक्षकांना किंवा या ठिकाणी बरेचसे शिक्षक उपस्थित आहेत, आपण येणाऱ्या काळामध्ये, कारण आता आम्ही गेलो फार मला बघता नाही आलं, परंतु जवळजवळ 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती त्या ठिकाणी आहेत। 30 ते 35 वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे त्या ठिकाणी आहेत। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि फार न बोलता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आज जरी आपला नंबर आला नाही, शेवटी ही स्पर्धा तुम्हाला पुढे अनेक गोष्टी, अभ्यास कसा करायचा किंवा स्पर्धामध्ये कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून समजणार आहे। असंच सातत्य ठेवा आणि आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं, आपल्या घराचं, कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।